लाडकी बहीण योजनेत मोठे 4 बदल. याच महिलांना मिळणार 2100 रुपये. महाराष्ट्र राज्यातील महिलांसाठी राबविण्यात येत असलेल्या लाडकी बहीण योजनेमध्ये आता महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. या योजनेच्या 6व्या हप्त्याबाबत नुकतीच मुख्यमंत्र्यांनी महत्त्वपूर्ण घोषणा केली असून या नवीन नियमामुळे योजनेच्या लाभार्थींच्या संख्येत मोठी घट होणार आहे. नमस्कार. महाराष्ट्रातील सर्व माता आणि भगिनींचं आपल्या या चॅनलवर स्वागत. चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा. लाडकी बहीण योजनेचा 6वा हप्ता 1 ते 2 दिवसात पात्र महिलांच्या खात्यात जमा होणार आहे. या हप्त्याची रक्कम 2100 रुपये निश्चित करण्यात आली आहे. मात्र योजनेच्या नियमांमध्ये करण्यात आलेल्या बदलामुळे हा हप्ता फक्त 22% महिलांनाच मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीला मिळालेल्या यशानंतर लाडकी बहीण योजना राज्यात आणि देशभरात चर्चेचा विषय ठरली आहे. आतापर्यंत राज्यातील 2,40,00,000 बहिणींच्या खात्यावर प्रत्येकी 1500 रुपयांच्या 5 हप्त्यांची रक्कम जमा करण्यात आली आहे. नवीन सरकारने निवडणूक जाहीरनाम्यात या रकमेत वाढ करण्याचे आश्वासन दिले होते. नवीन नियमांमागील कारणे: योजनेच्या सुरुवातीच्या काळात अर्जाची तपासणी करण्यासाठी पुरेसा वेळ नसल्यामुळे बहुतांश महिलांचे अर्ज मंजूर करण्यात आले होते. केवळ काही ठराविक अर्जच नाकारण्यात आले होते. मात्र आता योजनेच्या पात्रतेची अधिक काटेकोर तपासणी करण्यात येत असून त्यामुळे लाभार्थींच्या संख्येत मोठी घट होणार आहे. नवीन पात्रता निकष: योजनेच्या नवीन नियमांनुसार ज्या 22% महिलांना लाभ मिळणार आहे त्यांनाही काही महत्त्वाच्या अटींची पूर्तता करावी लागणार आहे. या अटींची पूर्तता केल्यानंतरच त्यांना 2100 रुपयांचा हप्ता मिळू शकेल. नवीन सरकारच्या स्थापनेनंतर या योजनेच्या अंमलबजावणीत अधिक पारदर्शकता येण्याची अपेक्षा आहे. योजनेच्या नवीन नियमामुळे खऱ्या गरजू लाभार्थी महिलांपर्यंत मदत पोहोचण्यास मदत होईल. तसेच वाढीव रकमेमुळे लाभार्थी महिलांना अधिक आर्थिक सहाय्य मिळेल. लाडकी बहीण योजनेतील हे नवीन बदल महत्त्वपूर्ण असून त्यामुळे योजनेची अंमलबजावणी अधिक प्रभावी होण्यास मदत होईल. जरी लाभार्थींच्या संख्येत घट होणार असली तरी पात्र लाभार्थींना मिळणारी रक्कम वाढल्यामुळे त्यांना अधिक नवीन लाभ होणार आहेत. महिलांनी नवीन नियमांची माहिती घेऊन आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करणे महत्त्वाचे ठरणार आहे. योजनेतील बदलांचे परिणाम: लाभार्थ्यांची संख्या: पूर्वीच्या 2,40,00,000 लाभार्थ्यांपैकी आता फक्त 22% महिलाच पात्र ठरणार आहेत. 2 हप्त्यांची रक्कम: पूर्वीच्या 1500 रुपयांऐवजी आता 2100 रुपये मिळणार आहेत. पात्रता तपासणी: यापुढे प्रत्येक अर्जाची काटेकोर तपासणी केली जाणार आहे. नवीन अटींची पूर्तता: पात्र महिलांनाही विशिष्ट अटींची पूर्तता करणे बंधनकारक असेल.